नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपलं कोकण जसं निसर्गाने नटलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या इथे येणारा आंबा असेल, फणस असेल, काजू असेल, नारळ असेल, हे सगळं इथलं वैविध्य आहेच. पण त्याचबरोबर इथे जपलेली आहे ती लोकसंस्कृती आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे नमन, खेळे, जाकडी किंवा गवळणी असतील तर इथली ही खूप खासियत म्हणता येईल अशी ही गोष्ट आहे आणि याची ओढ प्रत्येक कोकणी माणसाला असतेच. तर आज आपण यासंबंधीच अधिक जाणून घेणार आहोत. नमन आणि भारुड कलाकार तसंच अनेक नाटकातूनही काम करणारे कलाकार श्रीकांत बोंबले यांना आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. लोकसंस्कृती जपणारे तुम्ही कलाकार आहात. हो. तर मुळात नमन, खेळे, टिपरी हे जे आपले पारंपरिक जी संस्कृती आहे तर याची आवड कशी लागली? मुळात वयाच्या 7व्या वर्षापासून मला ती आवड निर्माण झाली. बर. माझे पणजोबा मृदुंग वाजवायचे, त्याच्यानंतर आजोबा, त्याच्यानंतर वडील वाजवायचे मृदुंग, आजही वाजवतात. पण मला एक माझं वेगळं वळण होतं की मला काहीतरी एक बनायचं आहे, ह्या व्यतिरिक्त मला वेगळं काहीतरी करायचं आहे, आपली ओळख निर्माण करायची आहे. म्हणून मला गायनाची आवड निर्माण झाली. बर. आणि ती मी जी ओढ निर्माण झाली वयाच्या 7 ते 8 वर्षांपासून मी सुरुवात केली ती आज तागायत मला ती गाण्याची ओढच निर्माण झालेली आहे. अच्छा. हो हो. नमन किंवा मी आता म्हटलं तसं भारुड यामध्ये तुम्ही गाणं म्हणता? गायनाचं मी गायन गातो मी. अच्छा. अच्छा. मग ही सगळी पारंपरिक लोकगीतं असतात का? हो, पारंपरिक लोकगीतं असतात. आत्ताच्या गाण्यावरती ती गाणी रचली जातात. बर. गवळण असेल किंवा कोंबडा नृत्य असेल, आणि काय असतील नवनवीन गाणी असतील, नटवा असतील, बर. त्यांची गाणी जुनी पारंपरिक तर आहेतच, पण नवीन चालीवर देखील ती गाणी बांधली जातात. अच्छा. पहिलं सादरीकरण तुम्ही कुठे आणि कधी केलं आठवत आहे? मी सुरुवातीला प्रथम मला रंगमंच मी जो मिळाला तो सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे बर. 2012 साली. सहारा नमन मंडळ टिके कांबळेवाडी यांनी मला प्रथम पहिलं स्टेज दिलं. प्रभाकर तानाजी कांबळे गाव टिके त्यांनी मला महानमन ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली होती, सुरुवातीला मी नवतरुण नमन उत्सव मंडळ बोंबलेवाडी हे वाडीचं माझं नमन आहे, त्यामधून मी काम करायचो. पण नंतर मला 12वी नंतर मी करणार काय पुढे असा मला प्रश्न निर्माण झाला. मग कलाकाराला संधी मिळत जात असते. त्याचं असं एक झालं की टिक्यामध्ये एक असा एक श्रीधर म्हणून नावाचा मुलगा होता, तो ऑफ झाला आणि तिथे श्रीकांत बोंबले हजर झाला. असा विषय झाला. त्याला योगायोगच होता. तर त्याच्यानंतर मी त्यामध्ये गेलो आणि मला मग नारदाची भूमिका साकारायला सुरुवात मिळाली. नारदाची भूमिका आल्यानंतर माझ्या आवाजाला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही एक नारदाची गाणी म्हणा वगैरे सांगितलं आणि तिथपासून मला ती आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मला तो पहिला स्टेज त्यांनी मला सावरकर नाट्यगृह इथं दिला त्यांनी मला. असं आहे. आणि त्याच्यानंतर मला मग 2019 पुरुषोत्तम बेर्डे सर आले होते. त्यावेळेला राजेशी गोसावी सर यांची काय माझी ओळख नव्हती, पण एका गाण्यामुळे त्यांची माझी ओळख झाली. आणि नाटक आणि नमन या क्षेत्रामध्ये मला त्यांनी माझी उंची अजून वरच्या टॉप लेवलला घेऊन गेले ते माझी. अच्छा. असं आहे. आता तुम्ही म्हणालात की नारदाची भूमिका तुम्हाला करायला मिळाली. हो हो. आणि नारदाची भूमिका म्हणजे अर्थातच गाणं तिथे खूप महत्वाचं हो आहे. तर एक छोटीशी झलक. नक्कीच म्हणतो ना. कलियुगाचा उलटा वारा सत्याला नाही थारा, कलियुगाचा उलटा वारा सत्याला नाही थारा, अरे वेड्या माझ ऐक जरा, अरे वेड्या माझ ऐक जरा, अरे वेड्या माझ ऐक जरा, अरे वेड्या माझ ऐक जरा. वा, किती छान. किती ठिकाणी प्रयोग केलेत तुम्ही? कुठे कुठे जाता? आत्तापर्यंत मॅडम मी प्रयोग जे केलेत 2012 पासून ते आता 2025 पर्यंत 1,500 प्रयोग मी सादर केलेत. अरे वा. आत्तापर्यंत. हो, लोकलचे देखील असतील, थिएटर देखील असतील, असे 1,500 मी प्रयोग केलेले आहेत. ते सुद्धा त्यावेळेला मला गाडी चालवायला सुद्धा येत नव्हती, पण मी एसटीन जाऊन नमनं केलेली आहेत. इथून मी हातकंब्यातून पालीपर्यंत जायचो, तिथून त्यांची गाडी पकडायचो आणि तिथून कार्यक्रमाला जायचो. परत मी तिथून यायचो, तिथून मी एसटीने परत मी माझ्या घरी यायचो आणि मग माझ्या व्यवसायाला जायचो परत मी. म्हणजे एसटीन जाऊन मी ती नमनं केलेली आहेत. असं आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरही गेलायत? हो मॅडम, मी खेड, दापोली, चिपळूण, मंडणगड, कोल्हापूरला रामवाडी देखील तिथे देखील मी गेलेलो आहे. कणकवलीला देखील मी गेलेलो आहे. सगळे मुंबईला पण जाऊन आलेलो आहे मी. अच्छा. आपण एक हल्ली बघतो की पारंपरिक जे काही प्रकार आहेत, नमन असेल, खेळे असेल, हे कमी कमी होत चाललंय असं लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला याचा काय अनुभव येतो? कमी होत चालले म्हणजे कसं मॅडम की जी पूर्वीची पारंपरिक लोककला आहे
ते आता कुठेतरी विसरत का चाललेलं आहे, कारण आता नवनवीन जे यायला लागलेलं आहे. उदाहरणार्थ एक लेडीज गवळणी आहे किंवा काय आहे. पूर्वीचा जो बास आहे तो आता कलाकार विसरत चाललेला आहे. आणि माझं तर ध्येय धोरण तेच आहे की पूर्वीचा बास घेऊन आपण पुढे जाऊन काहीतरी आणखीन वेगळं करावं, हा आमचा उद्देश आहे बरोबर त्याच्यामध्ये. आहे. असं आहे. त्या ह्यानेच लोकसंस्कृती टिकणार हा आहे. त्याच टिकणार आहे. कारण पूर्वीची कशी व्हायची, त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक सुविधा नव्हती. त्यावेळेला आमचे पणजोबा वगैरे असतील तर ते बत्तीवर नमन करायचे. त्यावेळेला कशा सुविधा नव्हत्या ना, त्याच्यामुळे लोकांचा कल तिकडे असायचा. आता मोबाईल आला, टी व्ही आली, त्याच्यामुळे सगळं आता मोबाईलमध्ये बघायला मिळतं. पण आमचं आजही तेच आहे, कारण आम्हाला नमन बघितल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. बरोबर. कारण कलाकाराची व्यथा तुम्हाला माहिती असेल नक्की. कशी असते किंवा काय असते. असं आहे. नमन कलेबरोबरच तुम्ही नाट्य कलेची सुद्धा तुम्हाला हो, आवड हो, आहे. हो. तुम्ही नाटकात काम करता. हो. तर तिकडे कसे काय वळलात? तिकडे म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं, कारण एका गाण्यावर आमची ओळख झाली. ज्यावेळेला मी पुरुषोत्तम बेर्डे आले टिक्यामध्ये आणि मी गवळण सादर केली, त्या गवळणीच्या गाण्यावर राजेश गोसावी यांची माझी ओळख झाली. अच्छा. आणि त्या ओळखीतून आमचं रूपांतर असं 2019मध्ये आमची ओळख झाली. आणि आज मी सगळे त्यांच्यावर 5 ते 6 वर्ष त्यांच्यासोबत मी आहे. अच्छा. त्यातून त्यांनी मला भरपूर घडवलं. आज मग रावण स्पर्धा असेल किंवा अन्य काय असेल, ते परीक्षणासाठी देखील मला ते घेऊन जात किंवा काय. पण तिथून जो मला प्लॅटफॉर्म मिळाला तो आज माझी उंची वरच्या लेवलला गेली मॅडम. असं आहे. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये वावरत असताना नमनच नाही तर नाटक क्षेत्रामध्ये देखील मला त्यांनी आज वरच्या लेवलला आणून ठेवलं. असं आहे. ते मला एक चांगला अनुभव मिळाला त्यांचा. बरोबर. एक प्लॅटफॉर्म मिळाला हो, तुम्हाला. प्लॅटफॉर्म मिळाला मॅडम, प्लॅटफॉर्म मिळाला. आत्ता तुम्ही सांगितलं की एका गाण्याने तुमची ओळख झाली. हो, ते हो. गाणं आठवतंय? हो, आठवतं ना, आठवतं ना. झटपट आवरा शृंगार सावरा, झटपट आवरा शृंगार सावरा, चढू यमुनेचा घाट बाई बाई, चला ग सयानो, चला ग सयानो, चला जाऊ बाजाराला बाई 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 ग, चला ग सयानो, चला ग सयानो, चला जाऊ बाजाराला. वा, छान गवळण आहे. आणि गवळण म्हटलं की कोकणी माणूस एक वेगळ्या ह्याने हो. त्याकडे पाहतो. अच्छा अच्छा. आता तुम्ही म्हणताय की अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. हो तर कसं असतं, काही अडचणी सुद्धा येत असतात. हो. काय अडचणी आल्या, कशी मात केली? अडचणी खूप आल्या मला. अडचणी ज्या वेळेला नमनाचे प्रयोग करायला जाताना खूप मला अशा अडचणी आल्या. साऊंडवाला उपलब्ध नसायचा, काही वेळेला मुलं उपलब्ध नसायची, काही वेळेला सादरीकरणाच्या वेळेला असं व्हायचं की ते पात्र उपलब्धच नसायचं. काही वेळेला मी शंकराची भूमिका केलेली आहे, ब्रह्मदेवाचा रोल सुद्धा केलेला आहे, मी इंद्रदेव सुद्धा झालेलो आहे. म्हणजे ज्या गणामध्ये जी पात्र होती, नारदापासून जेवढी पात्र होती तेवढी मी साकारलेली आहेत. अच्छा. कारण त्यावेळेला ऑप्शनच नव्हता ना, मग करणार काय. कारण ते सगळं बघायचं आणि ज्या वेळेला मी एवढे सगळे प्रयोग बघून सुद्धा ते डोळ्यासमोर ढाचा असायचा की आता ते पात्र नसेल मग करायचं काय. कारण ती ते बाजू मारून न्यायला पाहिजे, बरोबर. समोरच्याला आपण सांगू शकत नाही. मग ते सगळं डोळ्यासमोरच असायचं आपल्याला. कारण गण गवळण सगळं असं आपण थोडंसं स्वीय पॅटर्न करतो आपण. नमन जेव्हा सादर केलं जातं तेव्हा जसं आपण म्हणतोय की त्यामध्ये गाणी असतात, सादरीकरण असतं, त्याचबरोबर एक महत्त्वाचा भाग असतो मग त्यांचे असणारे कॉस्ट्युम्स. बरोबर. तर त्याबद्दल काय सांगाल? कॉस्ट्युम्स म्हणजे त्याला आम्ही सदरे म्हणतो. हो, खेळ्यांचे सदरे. बरोबर. असं आहे. झगा म्हणतात आमच्यामध्ये त्याला. खेळ्यांचे सदरे असतात आणि आतडती टोपी वापरतात, पण ते पूर्ण हे असतं, त्याला पागोटे म्हणतात. पागोटो आणि झगा आहे तो, त्याला आमच्या जास्त मार्केट आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. कारण जेव्हा आपण ते बघतो नमन, तर त्या ठराविक ड्रेसमध्ये असणारे हो, जे हो. सगळे खेळ असतात त्याच्यामध्येच उठाव दिसतात ना हो. खेळ त्याच्यामध्ये. त्या नक्कीच. झग्यामध्ये त्या झग्यामध्येच महत्व आहे त्याच्यामध्ये. ज्या वेळेला तो मृदुंगाला जी फेरी मारतो त्याच्यामध्ये झग्याचा सर्कल जो फिरतो ना, तोच बघण्याला महत्व असतं. बरोबर. असं आहे. मग ते कसे मॅनेज करतात? मग ते एक शिवतो ना आपण, शिवून घेतो सगळं आपण असं. आणि ते अच्छा. प्रत्येकाकडे कपडे असतात. बर. आता मी सादरीकरण करणारा असेल तर माझे कपडे माझ्या स्वतःकडेच असतात. तो त्याचा स्वतःचा साज असतो. अच्छा. तो ज्या दिवशी नमन असेल त्या दिवशी तो आदल्या दिवशी तो आपले कॉस्ट्युम व्यवस्थित करून ठेवणार आणि ज्या दिवशी प्रयोग असेल त्या दिवशी तो घेऊन येणार. बरोबर. नमन खेळे हे जे प्रकार आहेत ते सादरीकरणासाठी अनेक गावातून तुम्ही जाता. हो. जिल्ह्यात किंवा परजिल्ह्यात अनेक ठिकाणी तुम्ही गेलात असं सांगितलं. पण हे सगळं करताना कसं आहे, कुटुंबाची साथ असणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. काय सांगाल, कशी साथ आहे? कुटुंबाची साथ आहेच, म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचलो मी. कारण मुळात
माझ्या आईचा मला भरपूर सपोर्ट होता, आई वडिलांचा, वडिलांचा पण देखील. कारण कसं आहे, म्हणतात ना की जर आई वडील असेल तर आपण काही करू शकतो. आज जो मी काय आहे तो आज त्यांच्यामुळे मी आहे. अजून मी किती जरी जन्म घेतले तरी आई वडिलांचे मी उपकार मी विसरू शकत नाही, कारण मी जो त्यांच्यामुळेच आहे आता आहे. कारण मी आज रात्री जरी प्रवासावरून 4-5 वाजता जरी आलो तरी माझी आई जागी असते. बर. हो हो. कारण मी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत झोपत नाही. अच्छा. असं आहे, कारण त्यांची साथ होती म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो आज. असं आहे. नमन किंवा भारूड खेळे हे तुमची एक आवड आहे. हो हो मूळ व्यवसाय तुमचा वेगळा आहे. हो हो. तर दोन्हीचा समन्वय कसा साधता? काय होतं, ज्या वेळेला ड्युटीवर जरी गेलो तरी ओढी माझी कलाक्षेत्राकडे असते. पण त्या माध्यमातूनच काम करत असतानाच आज मला रात्री हे करायचं आहे. ते काम करत असतानाच मी ते ठरवतो, कारण रात्री मला हे सादरीकरण करायचं आहे. मग ते काम करत असताना आज कुठली मला गाणी सादर करायची आहे, मग त्या कामाच्या स्वरूपातून मी ते माझी व्यथा मांडत असतो माझ्या व्यवसायाबरोबर, कारण मला आज हे रात्री सादरीकरण करायचं आहे. असं आहे, त्याच्यातून ते होऊन जातं. आणि संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर कलाकाराची तुम्हाला माहिती असते, कारण मी संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर आंघोळ झाली की लगेच, कारण ती ओढच निर्माण होते, तिथपर्यंत पोहोचायचंच आहे आपल्याला. मग ताण भूक काही नाही. मग रात्री जेवण मिळू दे अगर न मिळू दे काही नाही. असं एकदा मी जेवत पण नाही. सकाळी 5 वाजेवरून पण राहायची तयारी असते माझी, कारण ते तिथपर्यंत ते सादरीकरण झालं पाहिजे. कलेची ओढ. असं आहे, कारण समोरच्या पार्टीनं आपल्याला ते दिलेलं असतं, त्या टायमिंगला पोहोचायचं असतं, विश्वास असतो किंवा काय. एकदा तर असा किस्सा झाला होता, गुहागरला गेलो होतो, कारण तुम्हाला तिकडचे रोड माहिती आहेत कसे येते किंवा, पण रात्री 12 वाजेपर्यंत आम्हाला तिथपर्यंत पोहोचता नाही आलं. पण मला विश्वास होता, 1 वाजता पोहोचलो, 1 वाजता नमन चालू केलं, लोकांना सकाळी 5 वाजेपर्यंत उठू दिले नाही. कारण हा माझा रंगदेवतेचा माझा विश्वास होता की करायचं आहे मला हे. या लोकांना मला, रसिक जणांना मला बसवून ठेवायचं आहे, कारण ती सकाळी 5 वाजेपर्यंत मी बसवून ठेवलं. म्हणजे असे भरपूर किस्से आहेत. भरपूर त्रास झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण जिद्द आणि चिकाटी, ज्याच्याकडे जिद्द चिकाटी असेल, मला ते करायचंच होतं, तिथपर्यंत मी पोहोचलो. बरोबर. नमन कलेमधलं जे सादरीकरण आहे त्यामध्ये कोणता बदल झालाय असं वाटतंय तुम्हाला? बदल म्हणजे आत्ताच्या एक 10-15 वर्षामध्ये असा फरक झाला आहे, नवनवीन गाणी आलेली आहेत किंवा काही, आणि लाईट्स वगैरे जास्त प्रकार आहे किंवा काय. पूर्वी कसं होतं, मॅट्रोमॅक्स बत्ती, त्याच्यावर नमन सादरीकरण व्हायचं. एक बल्ब पण आम्ही नमन केलेलं आहे किंवा काय. पण तेव्हाची मॅडम जी गाणी होती, गाण्यांची रचना होती, त्याच्यामध्ये आणि आतामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण ती जी पूर्वीची जर गाणी म्हटलीत, मी आता तुमच्याजवळ 2 गाणी सादर केली, ती पूर्वीचीच गाणी आहेत, कारण त्याच्यामध्ये जो गोडवा आहे तो आताच्या गाण्यामध्ये गोडवा नाही. असं आहे, पारंपरिक जे आहे त्याचा जो गोडवा आहे तो आताच्या लेटेस्टमध्ये नाही गोडवा आहे. असं आहे. नमन म्हटलं की त्यामध्ये अनेक प्रकार येतात, तर नेमकं नमन म्हणजे काही जणांना, जी कोकणातली आहेत लोक, त्यांना नमन म्हणजे काय हे माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांना एक थोडक्यात सांगा की नमन नेमकं कशा पद्धतीत सादर केलं जातं. अच्छा. नमन म्हणजे सुरुवातीला आपल्या ग्रामदेवतेला ज्यावेळेला आपण नमन सादरीकरण करतो, खेळे असतात, 2 मृदुंगमणी असतात. खेळे सादरीकरण करताना आपल्या ग्रामदेवतेला आपण तिला नमस्कार करतो की जो आम्ही आज साज चढून आम्ही उभे राहिलेलो आहोत, जे आम्ही तुझं आज नामस्मरण करतोय, तर त्या आमच्या नामस्मरणाला आज तुला मी नमस्कार करतोय. आमच्या रंगदेवतेला समज दे आणि आमचा जो खेळखाना आहे किंवा जो आमचा खेळ आहे त्या खेळाला आमच्या रंग भरू दे. असं आहे. तिथून जे मग खेळ सुरुवात होती, मग खेळे होतात, 12 नमन होतात. त्याच्यामध्ये गणपती पहिलं हे केलं जातं, नामस्मरण केलं जातं गणपतीची, मध्ये अशी 12 म्हणणी केली जातात, आणि त्याच्यानंतर गणपतीची आराधना केली जाते. कारण प्रथम पूजेचा मान गणरायालाच दिलेला आहे, त्याच्यानंतर गणपतीला स्तवन केलं जातं, गणपतीची आराधना केली जाते, आणि मग पुढे शंकासूर, नटवा असेल, रणवीर, आणि मग गवळण आणि वगनाट्य सादरीकरण केलं जातं. वगनाट्य जर नसेल, आता कसं मग ते पारसा दाखवला जातो. आता अत्याचार वगैरे जे होत आहेत त्याच्यावर पारसा सादरीकरण केला जातो. त्यानिमित्ताने एक लोकांना त्यातून काहीतरी बोध घेतील, जनजागृतीचा हा प्रकार एक होतो किंवा. आणि लास्टला मग रावण दाखवला जातो, परत सीता आणली जाते, वाघ दाखवला जातो. असं आहे, म्हणजे असे वेगवेगळे दाखवले जातात किंवा त्याच्या अनुसरून ती गाणी बांधली जातात किंवा. आणि लास्टला मग रावण आल्याच्या नंतर मग ती सांगता होते, आणि पुन्हा एकदा मग सर्व देवांची नावं घेऊन तिथे सांगता करतात. अच्छा. यामध्ये सर्व देवतांना सुद्धा नमन केलेलं आहे. समाजामध्ये जे काय चाललेलं आहे लेटेस्ट, त्याबद्दल सुद्धा तिथे भाष्य केलं जातं. पौराणिक कथांवरती तुमचं खेळ असतात. हो मॅडम. आणि एक टिपरी नृत्य म्हणूनही असतं ना, त्याचं काय वैशिष्ट्य आहे? टिपरी नृत्य म्हणजे कसं होतं, टिपरी नृत्य एक असा प्रकार आहे की तो पूर्वी कसं व्हायचं, जागृती हा विषय नव्हता तसा. एकत्र सगळे असे असले
की मग आज संध्याकाळी काय करायचं आहे. हं. तर मग एक असं एक गणपतीतून किंवा नवरात्रोत्सवामध्ये असेल किंवा काय, त्या महिलांना एक हे नव्हतं, समाज प्रबोधन किंवा सादरीकरण करायला मिळायचं नाही किंवा काय. मग त्या माध्यमातून ते माध्यम एक तयार झालं की आज संध्याकाळी आपल्याला आज इथे जायचं आहे, आज त्यांच्याकडे नाचायला जायचं आहे. अशातून ती मग टिपरी नृत्य एक तयार झाली. तो ढाचा तयार झाला. त्याच्यानंतर आता मग त्या टिपरी नृत्याचे वेगवेगळे प्रकार निर्माण झाले. त्या टिपरीमध्ये मग ती गाणी सादरीकरण झाली, गाण्यांमध्ये गण गवळणी अशा मग ते सादरीकरण करण्यात आलं असं. आणि मग त्याच्यातून आता मग ते लोकनृत्य झालं ते टिपरी नृत्याचं. अच्छा. असं आहे. मग त्यामध्ये सुद्धा काही पारंपरिक गीतं असतात? हो, पारंपरिक गीतं असतात. एक झलक. रणगण रथ चाले रामाचा, भीमा की अर्जुनाचा. रणगण रथ चाले रामाचा, भीमा की अर्जुनाचा. बावण चाकाचा रथ चाले, भीमा की अर्जुनाचा. रणगण रथ चाले रामाचा, भीमा की अर्जुनाचा. वा. आणि त्या आपण बीट्स म्हणतो की त्या बीट्सवरती टिपऱ्या हो, खेळल्या त्याच्यावर जातात. ते वाजवले जातात प्रकार असतात ते. आता मगाशी तुम्ही जे पारंपरिक नमन कसं असतं हे सांगितलं, हो हो. तर याच पद्धतीने आज होतं का पारंपरिक नमनाकडे थोडं दुर्लक्ष होत आहे? थोडंसं दुर्लक्ष होत चाललेलं आहे आता नमनाकडे. याला जबाबदार कोण? याला जबाबदार तसं म्हटलं तर आपलीच लोकच आहे. कारण कसं होतं, पूर्वी जे लोक सादरीकरण करायचे त्याच्यामध्ये आणि आताच्यामध्ये भरपूर जमीन आसमानाचा फरक आहे. कारण त्यावेळेला आम्ही असं बघितलेलं आहे की म्हणणी जी असतात, गाणी सादरीकरण आहे ही जास्त प्रमाणात व्हायची. बर. अंगसोंग आणली जायची अच्छा. संकासुरासोबत किंवा काय. तिथून एक जेंट्स म्हणून ते 2 लेडीज बनायची, त्यांच्यामधून ती गाणी सादरीकरण केली जायची. परत रणविलाचं असेल त्याचं महत्त्व सांगायचं किंवा तो रणविल हा राजपुत्र होता असा. नटवा, मग तुम्ही आलात कुठून, जाणार कुणीकडे, तो आपली व्यथा सांगायचा. कारण मी आलो घाटावरून, आलोय कोकणाला, आलो इकडे, तो सांगायचा असं. नटवा सादरीकरण करायचा. त्याच्यानंतर वाघ सांगायचं, मग वाघाचं हे करायचं परत असे. परत रावणाची म्हणणी सादरीकरण करायची, सीता दाखवायची, असे सगळे प्रकार दाखवून मग तो लास्ट एंड करायची किंवा. पण आता कसं केलं जातं, आता फक्त गणाची आराधना, गवळणी, मॉडेलिंग सगळा झाला विषय. मॉडेलिंग झाल्याच्यामुळे त्याच्यानंतर बाकीची पूर्वीचा बासा सगळा आम्ही विसरत गेलोय असं आहे. त्याला आधुनिकतेकडे आधुनिकतेकडे वळत चाललेलं आहे किंवा काय, ते कुठेतरी कमी यायला पाहिजे. कारण पूर्वीचा आता बरेचशे जणांचा मला फोन येतो असा आहे की साहेब आम्हाला जुनी काय म्हणणी असतील तर तुमच्याकडे आहेत का किंवा काय, असं ज्यावेळेला विचारलं जातं तेव्हा कुठेतरी मला पण वाटतं की कुठेतरी जुनं ते सोनं आहे. बरोबर. परंपरेनुसार जी नमनामध्ये वाद्य वापरली जातात, अच्छा, ती कोणती होती? वाद्य म्हणजे मृदुंग, टाळ, झांज अशी वाद्य वाजवली जातात त्याच्यामध्ये. आता नवनवीन कॅसिओ असेल, ऑर्गन असेल, ह्या आता गोष्टी आल्या. पण पूर्वी झांज असायचा, टाळ आणि मृदुंगमणी, बरोबर, ह्याच्यावरती वाजवलं जायचं किंवा काय. असं सांगितलं जायचं पूर्वीच्या लोकांकडून की मृदुंगावर थाप पडली आणि टाळांचा वास. बरोबर, की लांब लांबून लोक लगेच यायचे. कारण ते तसंच होतं, कारण जो मृदुंगाचा एकदा थाप पडली की जो कलाकार आहे तो तिथे जाणारच. बरोबर, कारण त्याच्यात ताकदच आहे तेवढी. खरं. नमनाची मूळ परंपरा काय आहे? नमन सादरीकरण का गेलं कारण पूर्वी जे आमचे आजोबा पणजोबा जे होते त्यांना त्यावेळेला साधन काही नव्हतं. बरोबर आहे. आता अनेक साधनं निर्माण झालेली आहेत. मनोरंजनाचं साधन नव्हतं. त्यावेळेला सगळे 10-12 लोक एकत्र यायचे किंवा जे काय असतील ते सगळे एकत्र यायचे. तर मग पूर्वी 5वी बारसा असेल त्यावेळेला मग आज काय करायचं, तर मग सगळे एकत्र येऊन ठरवायचे मग आज अशाला असं आपण एक नमन सादरीकरण करूया काय. मग ते तिथे तयार व्हायची, ती फळी निर्माण तिथं व्हायची. त्याच्यानंतर मग ते तू मग गायनाचं बघ किंवा तुम्ही आपण वगनाट्याचं बघूया, तिथेच तो वगनाट्य तिथंच रचला जायचा. त्याच ठिकाणीच. अच्छा. आपण बसलेल्या ठिकाणी जे 10-12 जण बसायचे ना, तिथंच ती कथा निर्माण व्हायची आणि तिथेच तो वगनाट्य सादरीकरण, गणगवळण सगळं तो पार्स तिथंच तयार व्हायचा. आणि त्याच्यानंतर रात्री तो नमन सादरीकरण व्हायचं. कारण त्यावेळेला रेसल व्हायची नाही. आता आम्ही 20-25 तालिमी करतो किंवा काय, त्यावेळेला तसं काय व्हायचं ना, फक्त ती स्टोरी सांगितली जायची, आपल्याला असं असं करायचं आहे. मग त्याच्यानंतर ते प्रत्येकजण जे कॅच करणार आहे तो बरोबर, तुला प्रधानजी करायचं, तुला ते करायचं, तुला हे करायचं आहे, आणि ते लगेच तो तिथं बेसच तयार व्हायचा तो असं. आणि तो करून मग सकाळी 5 वाजायचे. रात्री 9-10 वाजता नमन चालू झालं
की सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत ते नमन चालू असायचं. कारण मला आठवतं, कारण 5 वाजेपर्यंत आम्ही ते नमनं केलेली. अच्छा. असं. कोकणातला अतिशय महत्त्वाचा उत्सव म्हणजे अर्थातच शिमगा. हो हो हो. आणि शिमग्यामध्ये हे सगळे प्रकार खूप आपल्याला दिसून येतात. दिसून येतात. काय सांगाल? शिमग्यामध्ये फिरतीचे खेळ आहे. हं, शिमगा चालू झाला की होळी उत्सवच्या 3 होळ्या झाल्या. हं, तिसऱ्या होळीनंतर कोतवडे असतील किंवा आमच्याकडे पण आमच्या इथे तारीवाडी म्हणून आहे. हं. हे लोक फिरतीचे खेळ म्हणून बाहेर पडतात. अच्छा. फिरतीचे खेळ म्हणजे नेमकं काय? फिरतीचे खेळ म्हणजे कसं असतं, एक दिवस गाव बदलायचा, गावात जाऊन जनजागृती करायची अच्छा. नमनाची. हां. तिकडे जाऊन फिरतीचे खेळ, मग ते प्रत्येक वाडी घ्यायची, प्रत्येक घरोघरी ते काय हे करायचं, म्हणजे जनजागृतीच ती नमनाची जनजागृती. त्यालाच फिरतीचे खेळ म्हणतो आम्ही. अच्छा. असं जाऊन आपण ती गाणी म्हणून सादरीकरण करायची. मग एक दिवस सीमेच्या बाहेर ते खेळ जायचे, सीमेच्या बाहेर जायचे आणि एक दिवस नंतर मग ते आत यायची. आणि त्याच्यानंतर मग ती शिमगोत्सवाच्या दिवशी, ज्या दिवशी होळी उभी करायची, त्या दिवशी नेमकी होळीच्या शेंड्याकाळी ती थाप व्हायची. बर. तिथेच तो नमन सादरीकरण होतं होळीच्या शेंड्याकाळी. असं तिथून मग ते 12 वाडे असतील किंवा काय असतील, मग ते 12 सोंगा असतात, 12 नटवे असतात. बरं. मग प्रत्येकाचे मग ते हे असतं सगळं अच्छा. असतं. एक गोमू म्हणून पण त्यामध्ये पात्र असतं. हो हो. गोमूजन पात्र असतं. आतापर्यंत किती नमन आणि नाट्यप्रयोग केलेत तुम्ही? नमनाचे प्रयोग मी 1,500 प्रयोग केले हो. आणि नाटकाचे मी 50 प्रयोग केलेत. बर. हो. नमन सादरीकरण हां. आणि नाट्यप्रयोग सादरीकरण अच्छा. अर्थातच दोन्हीचा बाज वेगळा आहे. बाज वेगळा आहे, बरोबर. दोन्हीमध्ये काम करताना काय वेगळे पण तुम्हाला जाणवतं? मुळात नमन हे कसं, आता सरस आमच्या ग्रामीण भागामध्ये नमन हे जास्त चालतं. त्याच्यामध्ये नमन सादरीकरण करताना आपल्याला तो बेस माहिती असतो, काय आहे, कसं करायचं आहे, कारण ते रेग्युलरचा असतो विषय, आपला नेहमीचा विषय असतो तो. पण नाटकामध्ये कसं होतं, सादरीकरण करताना हावभाव असतील किंवा सादरीकरण असेल किंवा काय आहे, तर ते महत्त्वाचा विषय आहे तो. असा आहे तो. कारण कसं आहे, ज्यावेळेला मी गोसावी सरांबरोबर जास्त त्यांच्या संपर्कात जेव्हा आलो, मग नाट्य क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला कशा पद्धतीने सादरीकरण करता येतं, मग तोच नाटकाचा बेस मी नमनात वापरायला लागलो. अच्छा. अच्छा. त्याच्यामुळे मला समजायला लागलं की माझ्या थोडंसं कॉन्फिडन्स यायला लागला की नाटक आपण का आपल्याला ठेवायला पाहिजे आपल्याकडे. नाटक असल्यामुळे आपण नमनामध्ये भरपूर सुधारणा करू शकतो, डेव्हलपमेंट करू शकतो नमन. असं आहे. कारण नाटक हा असा प्रकार आहे, तो कलाकारांना व्यासपीठ चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. एक कॉन्फिडन्स येतो. कॉन्फिडन्स येतो आपल्याला. सादरीकरण कशा पद्धतीने केलं पाहिजे, स्टेप असतात किंवा काय असतात, बरोबर. हावभाव असतात किंवा काय, हे शिकायला नाटकामध्ये मिळतं आपल्याला. दोन्ही एकमेकांना पूरक तुम्हाला ठरले. ठरले. गायन क्षेत्रामध्ये नेमका तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे नमनामध्ये तुम्ही गाणी म्हणता सांगितलंच तुम्ही, पण त्याचबरोबर अजून कुठे गाणी म्हणता का? नमनामध्ये म्हणतो गाणी मी, किंवा ऑर्केस्ट्राला पण गाणी म्हणतो. अच्छा. ऑर्केस्ट्रा असेल किंवा कराओके सॉंगला गाणी असतील, कुठे कार्यक्रम असतील, अभंगवाणी असेल, त्याला देखील मी भजन मी करतो. बर. भजनाचा देखील माझ्या विषय आहे. अच्छा. भजन, नमन, नाटक सर्व सादरीकरण करतो मी. सगळ्यात आवडता विषय कुठला आहे? नमन हा जास्त आवडता विषय. अच्छा. अच्छा. तुम्हाला आवडणारं एखादं गाणं, 2 ओळी? विठ्ठला गुंतलो या संसारी, विठ्ठला माय बापा, गुंतलो या संसारी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी. बाळपण गेले सुखात, बाळपण गेले सुखात, तारुण्याले धोक्यात, तारुण्याले धोक्यात. विठ्ठला गुंतलो या संसारी, नाही आठवण तुझी श्रीहरी, नाही आठवण तुझी श्रीहरी. वा, किती छान. भविष्यामध्ये काय तुमच्या पुढे असे काही प्रोजेक्ट आहेत? काय करायचं आहे आणखीन? अच्छा. भविष्यामध्ये आता संधी तर मला मिळत जातेच, पण आता जी स्वप्न आहेत, जी ध्येय डोळ्यासमोर जी होती ती आता काय पूर्ण होतात. आता जे मोठं स्वप्न होतं ते झालेलंच आहे. जी माझ्या भविष्यात असतील, जे आता मी ठेवलं आहे मनामध्ये, तर ते पूर्ण. अजून मला एक पिक्चरमध्ये मला एक संधी मिळायची असा विषय आहे, तर ते पूर्ण झालं की मग मी झालं. मुळात कोकणातली आता जी कला आहे, नमन, जाकडी, टिपनृत्य असेल किंवा भारुड असेल, ही कला आता लोप पावत चाललेली आहे. तर ती जास्तीत जास्त तिचा प्रसार कलेचा व्हावा
त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि मी आव्हान देखील सर्वांना करतो आहे की ह्या कलेचा जास्तीत जास्त प्रसार होणं गरजेचं आहे. कारण आत्ताची जी पिढी आहे त्यांना नमन हा विषय माहीत नाही आहे, तर तो माहीत करून देणं गरजेचं आहे. कारण या नमनाच्या माध्यमातून मी आज जो आहे तो सगळ्यांपर्यंत नमनाच्या माध्यमातून आलेलो आहे. बरोबर. म्हणून ती नमन कला मी जोपासतोय. कारण नमन या कलेनं मला व्यासपीठ दिलं आहे, त्यामुळे मी आज 1,500 प्रयोग करू शकलो. कुठेतरी नमन या क्षेत्रामध्ये आज ताकद आहे ना, म्हणून ती मला सर्वांनाच एक विनंती करायची की या नमन क्षेत्राला खूप जपलं पाहिजे आणि ती 7 समुद्र पार नेली पाहिजे. बरोबर. असं आहे. अगदी जाता जाता विचारते की हां. नवीन पिढी आहे तर अच्छा. त्यातल्या कलाकारांना किंवा एकूणच तरुण पिढीला काय सांगाल? मी तरुण पिढींना एवढंच सांगेन की आत्ता जे आपल्याला जे पूर्वीचे लोक आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करणार त्यांनी ज्या काय आज खस्ता खाल्लेल्या आहेत किंवा काय त्यांचे जे अनुभव आहेत ते आपण स्वीकारायचे आहेत आणि आपल्याला ही चळवळ पुढं चालू ठेवायची आहे. कारण त्यांनी आत्ता त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं आहे की बाबा हे पुढं चालू राहिलं पाहिजे. त्यांनी आता तो आम्हाला सस्पेन्स दिला आहे की हे पण पुढं चालू राहिलं. पण मी त्यांना हे सांगू शकतो आता पुढीला की नमन ही कला जिवंत राहिली पाहिजे. असं बरोबर. हाच मी त्यांना सर्वांना संदेश देईन. कारण ती लोप पावत कुठेतरी चाललेली आहे, पण ती मी असेपर्यंत ती लोप पाऊस देणार नाही. आता मला मी शब्द येतो या ठिकाणी. तर श्रोते हो, नमन, खेळे, टिपरी ह्या लोकसंस्कृतीचा जो बाज आहे त्याविषयी आज आपण खूप छान पद्धतीने जाणून घेतलं आहे. तर श्रोते हो, त्यांनी आत्ता जसं म्हटलं तसं की ही संस्कृती लोप पावता कामा नये आहे, तिचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे. हो. तर आज तुम्ही सर इथे आलात, खूप छान श्रोत्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. इंद्रधनुष्य